गोल्ड आणि सिल्वर मध्ये अजून पण इन्व्हेस्टमेंट करायची तर ही स्टोरी तुमच्यासाठी. इमॅजिन करा तुम्ही एक रनर ऍथलीट आहात आणि तुम्हाला 100 मीटरच्या रेस मध्ये पळायचं आहे. रेस चालू होती, तुम्ही पूर्णपणे तयार असता रेस साठी आणि जोरात जेवढं जास्त तुम्हाला पॉसिबल होईल त्या स्पीडने तुम्ही जोरात पळतात आणि तुम्ही सर्वांच्या पुढे आहात. परंतु हीच रेस जर का आपण 500 मीटरची केली तर तो जो सुरुवातीचा स्पीड होता त्या स्पीडने पुढे पळू शकता का? 1 किलोमीटर गेली तर तो स्पीड तुमचा राहील का? परंतु जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये बघतो की गोल्ड आणि सिल्वर वाढत आहे आणि इमेजिन काय करतोय, ज्या स्पीडने वाढलंय त्या स्पीडने पुढे पण रिटर्न भेटतील आपल्याला आणि म्हणून आपण घाबरून लोकांना इकडे तिकडे बघून फोमो मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहोत. जसं ऍथलीटचं 100 मीटर झाल्यानंतर त्याला थकवा येणार, तो पाणी पिणार, थोडं त्याची स्पीड कमी होणार, थांबणार नाही तो पूर्णपणे पण त्याची स्पीड कमी होणार. सुरुवातीचा जो स्पीड होता तो कंटिन्यू नाही राहू शकत. तसं जेव्हा पण कोणता ऍसेट क्लास असा अचानक रनअप देतो तेव्हा तो एकतर साइडवेज झोन मध्ये जातो किंवा डिक्लाइन झोन मध्ये जातो. तसंच गोल्ड आणि सिल्वर मध्ये पण 100% होणार आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण कालच बघितलं. सिल्वर 25-30% खाली, गोल्ड 8-10% खाली आणि मी सांगतो तुम्हाला अजून पण खाली यायचे चान्सेस आहेत. कदाचित तो खाली येणार नाही, साइडवेज जाईल, परंतु जे रिटर्न त्यांनी आजपर्यंत दिले तसेच रिटर्न भविष्यात तो द्यायची शक्यता खूप कमी आहे आणि हे समजणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, खूप हरी करू नका, जम्प करू नका की मला आता सगळे पैसे सोन्यात चांदीत इन्व्हेस्ट करायचे. आणि 10 वर्षांनी मी चॅलेंज देऊन सांगतो, 10 वर्षांनी आपण बघूया की गोल्डने जास्त रिटर्न दिले का आपल्या इक्विटी मार्केट म्युच्युअल फंडने जास्त रिटर्न दिले. तर गोल्ड आणि सिल्वरचं अलोकेशन ठेवणं हे चुकीचं नाहीये, परंतु त्याला पोर्टफोलिओच्या 10%च अलोकेशन दिलं पाहिजे. तर तुमचं पोर्टफोलिओ जर का 2 लाख रुपयाचा असेल तर 20,000 रुपयाचं सोनं किंवा चांदी घेतलं पाहिजे. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर अजून तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. धन्यवाद.